सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीमध्ये वसलेलं पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने खुलून जाणारं धबधबे सध्या पर्यटकांचा आकर्षण बिंदू ठरत आहेत। उंच कड्यावरून कोसळणारं शुभ्र पाणी, दाट हिरवाई आणि धुक्याची चादर असं हे डोळ्यांचं पारणं फेडणारं धबधब्यांचं दृश्य। मग तो धबधबा सिंधुदुर्गाच्या आंबोलीचा धबधबा असो किंवा मग पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरलेला खोपोलीचा झेनिथ धबधबा असो। माथेरान आणि महाबळेश्वरमध्ये तर बातच न्यारी इथं धबधब्यांची संख्या आणि तिथलं निसर्ग सौंदर्य हे अप्रतिम आहे, यात शंकाच नाही। तर महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी सध्या देशभरातले राज्यभरातले पर्यटक हे मोठ्या संख्येनं धबधब्यांच्या ठिकाणी वळत आहेत। निसर्गाचे वरदहस्त लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रेक्षणीय स्थळे आहेत। वर्षा ऋतूमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरण्याचा एक वेगळाच आनंद असतो। इथला निसर्ग सुद्धा काट टाकतो आणि ते सगळं जे रूप आहे ते डोळ्यात साठवणं ही एक खरं तर वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी मेजवानी असते। आता सिंधुदुर्ग जिल्हा हा खरं तर धबधब्यांचा जिल्हा म्हणून जरी गणला गेला किंवा म्हटलं गेलं तरी वावगं ठरू नये, कारण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी आंबोली असेल, बाबा धबधबा असेल, सावडावचा धबधबा असेल, नापणे धबधबा असेल, त्याचबरोबर नावणकोळ असे कित्येक धबधबे जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जे आहेत ते वर्षा ऋतूमध्ये या हंगामामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देत असतात। अशाच आता एका आपण प्रेक्षणीय स्थळावर आहोत, हे नापणे धबधबा। याला खरं तर नापणे धबधबा म्हणतात आणि याच नापणे धबधब्यावर आता हा काचेचा पूल जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। हा काचेचा पूल खरं तर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आहे आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या काचेच्या पुलावरून खाली जो धबधब्याचं जे रूप दिसतं किंवा पाण्याचा जो प्रवाह दिसतो तो अविस्मरणीय असतो। त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे पर्यटक आहेत ते या इथे हजेरी लावत असतात। खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा अशाच निसर्गाच्या आविष्कारामुळे प्रसिद्ध आहे। आता आपण जसं ह्या नापणेच्या धबधब्यावर आपण पाहू शकतात की कशा पद्धतीचं चित्र जे आहे ते आजूबाजूच्या या नापणे धबधब्याच्या काचेच्या पुलावरून दिसतंय। खरं तर हा परिसर जो आहे तो संपूर्णपणे निसर्गाने नटलेला आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये या सगळ्या याचं रूप पाहणं हे फार अविस्मरणीय असतं आणि त्याचबरोबर पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेरच्या प्रदेशातून इथे येतात आणि हा संपूर्ण नजराणा जो आहे तो आपल्या नजरेत कैद करून जातात आणि वर्षा पर्यटनाचा मनमुरादपणे आस्वाद घेऊन जातात। महेश सावंत, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। महाराष्ट्राचे नंदनवन म्हणजे कोकण आणि या कोकणाचं निसर्ग सौंदर्य पावसाळ्यामध्ये खुलून जातं। वनराई असेल, गर्द झाडी आणि डोंगराच्या कड्याकापरातून वाहणारे पाणी धबधब्यांच्या रूपाने फेसाळत खाली कोसळत असते। पावसाळ्यामध्ये या सर्व दृश्य हे मनमोहक असतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हे कोकणामध्ये विशेष करून धबधब्यांना विशेष पसंती देताना आपल्याला पाहायला मिळतात। फेसाळणारे हे धबधबे मनाचा ठाव या ठिकाणी पर्यटकांचा घेत असतात। विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी विविध भागातून पर्यटक हे कोकणामध्ये येत असतात। गर्द वनराई आणि कड्याकापऱ्यातून कोसळणारे हे धबधबे हे विशेष या ठिकाणी पर्यटकांची पसंती असते। आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत। सवतकडा असेल, सवतकडा असेल, त्या पद्धतीने पाहिलं तर निवळीचा धबधबा असेल, पानवलचा धबधबा असेल, हे सर्व धबधबे आता ओसांडून या ठिकाणी कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। तरुणाई देखील आपण पाहिले तर या सर्व धबधब्यांमध्ये आता मौज मजा करताना आपल्याला पाहायला मिळतात। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने शासनाने विशेष करून रत्नागिरी प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने धबधब्यावर जाण्यास बंदी देखील केलेली आहे, परंतु आता पाऊस देखील तुरळक आहे, त्यामुळे पाणी देखील काहीसे संत पद्धतीने कोसळत आहेत। त्यामुळे धबधबे हे आता पर्यटकांची विशेष पसंती रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तुरळक पाऊस पडतोय, परंतु हे जरी असलं तरी पावसाळ्यामध्ये वर्षा पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्याला विशेष पसंती असलेली आपल्याला पाहायला मिळते। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी। पावसाळ्यासाठी पर्यटन म्हणजे वॉटरफॉल हे अगदी गणित ठरून गेलेलं आहे। रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतातून अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि या धबधब्यांवरती प्रचंड अशी पर्यटकांची गर्दी होते। त्यातीलच एक खोपोलीमधील झेनिथ वॉटरफॉल
नावाचा जो धबधबा आहे त्या धबधब्यावर आपण आता आहोत. समोर पाहू शकताय की जवळपास 100 ते 150 मीटर वरून हा कोसळणारा जो धबधबा आहे सह्याद्री पर्वताहून, या धबधब्यावरती मजा करण्यासाठी आलेले जे पर्यटक आहेत ते आपणास इथे दिसत आहेत. आणि याच धबधब्यावरती येण्यासाठी दरवर्षी अगदी मुंबई असो किंवा पुणे असो येथून बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. यावर्षी ही वीकेंड असल्यामुळे शनिवार रविवार या 2 दिवसासाठी प्रचंड अशी गर्दी होते. आजही ती गर्दी पाहायला मिळते. आणि सध्या जेंजींचा जमाना असल्यामुळे खरं तर तरुणाई या धबधब्यांवरती प्रचंड इथे पाहायला मिळते. त्यामुळे पर्यटनासाठी हा जो काही झेनिथ वॉटरफॉल आहे तो वॉटरफॉल आपणास खरं तर खूप आज गजबजलेला दिसतोय. या धबधब्यावरती जर यायचं असेल तर मुंबई आणि पुण्याच्या अगदी मध्यभागी असणारं खोपोली शहर हे दोन्ही बाजूनी रेल्वेनी कनेक्ट झालेलं आहे. त्यामुळे रेल्वेतून खोपोली जे रेल्वे स्टेशन आहे तिथे उतरून अगदीच 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा झेनिथ धबधबा आहे. या धबधब्याला खूप मोठा असा इतिहास आहे. थोर साहित्यिक रवा दिघे आहेत, त्यांच्या पानकळा या कादंबरीमध्ये या धबधब्याचा उल्लेख सुभेदार धबधबा असा केलेला आहे. तेव्हापासूनच खरं तर हा प्रसिद्ध असा धबधबा पर्यटनासाठी पावसाळ्यामध्ये अगदी पर्यटकांनी गजबजून गेलेला पाहायला मिळतोय आणि तो आजही आपल्याला इथं पाहायला मिळतोय. प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खोपोली, रायगड. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा हा मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेला धबधबा आहे. आणि मी सध्या याच धबधब्याच्या ठिकाणी, आपण पाहिलं तर उंचावरून पडणारा हा धबधबा सध्या पर्यटकांसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आपण संपूर्ण परिसर पाहिला तर हिरवाईने नटलेला हा परिसर आहे. संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात एकदम हिरवाई आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हा कुठेतरी धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक जे आहेत ते आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मुंबई, ठाणे, त्याचबरोबर पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील जे पर्यटक आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिकांना देखील या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी याच पर्यटकांसाठी जो स्कायवॉक आहे तो देखील बनवण्यात आलेला आहे. मे महिन्याच्या अखेरीस हा स्कायवॉकचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हा स्कायवॉक जो आहे तो बांधण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एकंदरीत बघितलं तर या स्कायवॉकचं उद्घाटन येत्या 15 ऑगस्टला केलं जाणार आहे. मात्र सध्या या पर्यटन स्थळांवर कुठेतरी प्रशासनाकडून मनाई आदेश जे ते लागू करण्यात आल्याचं पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं तर जे दाभोसा धबधबा आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांवर जी ती बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी पर्यटकांचा हिरमोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे कुठेतरी गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी रोजंदार मिळत नसल्याचं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे. आता पाऊस देखील कमी पडतोय, त्यामुळे हे मनाई आदेश रद्द करावेत आणि पुन्हा पर्यटन स्थळ जे ते सुरू करावेत अशी मागणी देखील या ठिकाणी स्थानिकांकडून करण्यात येते. एकंदरीत बघितलं तर 30 सप्टेंबर पर्यंत जे मनाई आदेश जे ते लागू करण्यात आलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी इथल्या स्थानिक तरुणांचा देखील आता हिरमोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, जव्हार, पालघर. पर्यटन नगरी लोणावळा खंडाळ्यामध्ये दरवर्षी वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात आणि सुंदर अशा धबधब्यांचा, वर्षा विहाराचा आनंद या ठिकाणी घेतात. आपण जर या ठिकाणी पाहिलं, सध्या मी लोणावळा येथील सहारा ब्रिजच्या जवळ असणाऱ्या एका नैसर्गिक धबधब्यापाशी आहे आणि याच धबधब्याच्या पाण्यामध्ये चिंबाचं भिजण्याचा आनंद या ठिकाणी पर्यटक घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आपण जर पाहिलं या ठिकाणी खरं तर मुंबई, पुणे या जवळ असणारं सर्वात सुंदर आणि चांगलं पर्यटन स्थळ म्हणजे लोणावळा. या ठिकाणी पर्यटक आवर्जून येतात आणि या ठिकाणच्या वर्षा विहाराचा, या ठिकाणच्या खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्याच वरती खरं तर या धबधब्यांवरती किंवा या ठिकाणच्या पॉइंट्स वरती या ठिकाणची अर्थचक्र देखील चालतात. आपण जर पाहिलं, याच धबधब्यांमुळे किंवा या ठिकाणच्या पर्यटनामुळे या ठिकाणचे छोटे व्यावसायिक देखील आनंदी असल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यातच या लोणावळ्यामध्ये संपूर्णपणे येणारं जे पर्यटक आहे, विविध ठिकाणी ज्यावेळेस थांबतं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले पर्यटक वर्षा विहाराचा, या ठिकाणी वाहणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेत असताना चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे, लोणावळा. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जे पर्यटन स्थळ आहे, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, कास पठार असेल, तापोळ असेल, या पर्यटन स्थळांवर मोठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. एकूणच बघायला गेलं तर गेल्या 2 महिन्यांपासून या
संपूर्ण पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि पडणाऱ्या पावसामुळं येथील सर्व जो निसर्ग आहे तो देखील फुलल्याचं चित्र पाहायला मिळते. प्रामुख्याने सांगायचं झालं तर जो वेण्णा लेक परिसर आहे, त्याचबरोबर लिंगमळा धबधबा आहे, महाबळेश्वरमधील जी बाजारपेठ आहे, यामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात फेरफटका मारताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच बघायला गेलं तर आत्ता जो वेण्णा तलाव आहे, यातील जो बोट क्लब आहे, तो बोट व्यवसाय देखील आत्ता पावसामुळे थोड्या कालावधीसाठी बंद करण्यात आलेला. मात्र आत्ता या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करू लागलेले आहेत, फोटो सेशन देखील करताना पाहायला मिळतं. एकूणच बघायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आत्ताचा पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडत आहे. एकूणच 250 इंच पावसाची नोंद आत्तापर्यंत झालेली आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत 150 इंच पावसाची नोंद झालेली होती. मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद या महाबळेश्वर परिसरात झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. एकूणच सांगायचं झालं तर या संपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे साताऱ्याच्या पश्चिम भागातील जो निसर्ग आहे, पर्यटन स्थळ आहेत, ते देखील गर्दीने फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळते. कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, महाबळेश्वर, सातारा.